बघत आहोत मूळ देशाचा पोल ऑफ द पोलनुसार नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार या पोलवरून आपल्याला दिसतंय। एनडीएला 350 पेक्षा जास्त जागांचा अंदाज या ठिकाणी मिळताना दिसतोय। इंडिया आघाडीचे 150 पारही करणार नाही असं या पोलवरून आपल्याला या ठिकाणी दिसतंय। पोल ऑफ पोलचा कल जर एनडीएला आपण जर विचार केला तर या पोलनुसार नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। एनडीएला 350 पेक्षा जास्त जागांचा अंदाज या पोलवरून आपल्याला दिसतोय, तर इंडिया आघाडी 150 पारही करणार नाही असंही या ठिकाणी आपल्याला दिसतंय। आपण पाहत आहोत मूळ देशाचा पोल ऑफ पोलनुसार इंडिया न्यूजच्या आकडेवारीनुसार एनडीएला 371, इंडिया 125 तर इतर 47। जन की बातचा विचार जर केला तर 377, इंडियाला 151, इतर 15। रिपब्लिकन टीव्हीच्या आकडेवारीनुसार एनडीएला 359, इंडियाला 154 तर इतरला 30। TVS तेलुगुनुसार जर बघितलं आपण एनडीए आघाडीला 359, इंडिया आघाडीला 154 तर इतरला 30 अशा या ठिकाणी आकडेवारी आपल्यासमोर पाहायला आपल्याला मिळतील। तर ABPC वोटरनुसार महायुतीला 24 जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत। भाजपला 17 जागा मिळण्याचा अंदाज यावरून आपल्याला व्यक्त होताना दिसून येतोय। तर महायुती 24, महाविकास आघाडी 23 आणि इतर 1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तर एकंदरीतच मूळ देशाचा आपण या ठिकाणी पाहत आहोत, तुम्हाला या आकडेवारी या ठिकाणी दिसते। पोल ऑफ पोलनुसार जर आपण विचार केला तर राज्यात महायुतीला 25 जागा, महाविकास आघाडीला 23 जागा मिळण्याचा अंदाजच फक्त होता। पोल ऑफ पोलनुसार राज्यात महायुतीला 25 जागा, तर आता या ठिकाणी आपण पाहतोय पोल ऑफ पोलनुसार राज्यात महायुतीला 25 जागा तर महाविकास आघाडीला 23 जागा मिळण्याचा अंदाज होता। पोल ऑफ पोलनुसार राज्यात महायुतीला 25 जागा तर महाविकास आघाडीला 23 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज मूळ देशाचा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.